गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 17 समास 5 अजपा निरूपण. अत्यंत महत्त्वाचा पण थोडासा समजायला कठीण असलेला हा समास अजपा निरूपण समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. कठीण यासाठी की आजपर्यंत आपण यावर फारसं कधी विवरण ऐकलेलं नाही आहे. अध्यात्मशास्त्रात अजपा जप हे मोठे साधन मानण्यात येते. अजपा शब्द जप धातूपासून तयार होतो. जप याचा अर्थ साधारणपणे एखादे नाम मंत्र इत्यादी सतत म्हणणे म्हणजे जप असे समजले जाते. पण जपाची व्याख्या तदर्थ भावनम जपहा म्हणजे मंत्राचा किंवा नामाचा सतत उच्चार करताना त्याचा मागचा अर्थ लक्षात घेऊन मनातल्या मनात किंवा अतिशय हळू आवाजात तो मंत्र म्हणत राहणे म्हणजे जप. उदाहरणार्थ आपण श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणतो. या मंत्राचा जप करतो कारण हा मंत्र म्हणत असताना तो विशिष्ट पद्धतीने म्हणावा लागतो. हा त्रयोदशाक्षरी 13 अक्षरांचा हा मंत्र एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट उच्चारांनी जाणीवपूर्वक तो करावा लागतो. त्यालाच आपण जप म्हणतो. या उलट अजपा या शब्दाचा अर्थ जो आपोआपच होत जातो त्याचा जाणीवपूर्वक विचारपूर्वक प्रत्यक्ष असा जप करावा लागत नाही. अजपा जप म्हणजे जप होण्याची एक अशी अवस्था की जिच्यामध्ये जप न करता तो आपोआपच श्वासाबरोबर होत असतो. प्रत्यक्ष उच्चार न करताही तो होतो. असा अजपा जप ज्यांची नामावर अत्यंत निष्ठा प्रेम आहे त्या नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच आपले जीवन ज्यांनी खर्च केले होते ते परमपूज्य प्रल्हाद महाराज करत होते. महाराज जेव्हा आजारी झाले म्हणजे आता वृद्धत्वामुळे ते खूप आजारी पडले होते तेव्हा त्यांना अकोल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. डॉक्टर त्यांची तपासणी करत होते तेव्हा डॉक्टरांनी स्टेथोस्कोप त्यांच्या छातीला लावला. ते तपासत असताना त्यांना त्या स्टेथोस्कोपमधनं फक्त श्रीराम जय राम जय जय राम असाच ध्वनी ऐकू येऊ लागला. त्यांना खरोखर आश्चर्य वाटले कारण महाराजांच्या अजपा जप अखंड सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक शरीरातनं नसानसामधनं श्रीराम जय राम जय जय रामचा ध्वनी ऐकू येत होता. तिथे असणारे अनेक प्रल्हाद महाराजांचे साधक व डॉक्टरांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आजही हे लोक आपल्याला हा अनुभव त्यांचा सांगतात. त्यांचा श्वास आणि उच्छ्वास द्वारे अखंड नाम आपोआप घडत होते, सुरू होते. उच्चार न करताही
महाराजांचा जप सतत सुरू होता. असा जप त्याला अजपा जप म्हणतात. त्यात विचारांचा सहभाग नसल्यामुळे त्याला अजपा म्हटले जाते. श्रीराम समर्थ श्रीराम. 21,000 जपा नेमून गेली ते अजपा. विचार पाता सोपा सकळ काही श्रीराम. मुखी नासकी असी जे प्राणे तयास खंड येणे जाणे. याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी श्रीराम. मुळी पाता एक स्वर त्याचा तार मंत्र घोर. त्या घोराहुनी सूक्ष्म विचार अजपाचा श्रीराम. सरी गम पद निस सरी मातृका सायास. प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे श्रीराम. सामान्यतः 24 तासामध्ये माणूस 21,600 श्वासोच्छ्वास घेतो. ही जणू जपसंख्या नेमून दिलेली असून या बाबतीत अधिक विचार केला तर साधना फार सोपी होते. तोंड व नाकावाटे अखंड प्राणाचे ये जा करणाऱ्या प्राणावर सूक्ष्मपणे लक्ष ठेवून याचा विचार करावा लागतो. हा विचार आपल्याला समजण्यासाठी समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या ओवीमध्ये संगीताच्या स्वरांचा आधार घेऊन ते आपल्याला समजावून सांगतात आहे की मुळात सा हा स्वर एकच असला तरी तार मंत्र घोर या 3 पद्धतीने तो लावता येतो. त्यातील घोर हा सूक्ष्म समजला जातो. त्याहूनही अजपाचा जप सूक्ष्म आहे. संगीत क्षेत्रातले जे असेल त्यांच्या हे पटकन लक्षात येईल. असा प्रत्यक्ष प्रयोग करताना सारे गम पध नि या 7 सुरांची जर जाणीवपूर्वक घोर पद्धतीने लावून आपण प्रत्यक्ष पहावी म्हणजे ते लक्षात येते. परे वाचे हून अर्थे आणि पश्चंती खालते. स्वरांचे जन्मस्थान ते तेथून उठे श्रीराम. ही परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा या 4 वाणी आहे. त्यातील नाभिस्थानातील परावाणी व हृदयातील पश्चंती वाणी यामध्ये स्वर उमटतो. तेथे नाभी व पश्चंती ही शरीरशास्त्राप्रमाणे दिसणारी स्थाने नसून ही योग मार्गातील स्थाने आहेत. योग मार्गात वेगवेगळी चक्रे सांगितलेले असतात. त्या चक्रांची संख्या वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळी सांगितली आहे. कोणी 5, कोणी 6, कोणी 9. पण ही चक्रे शरीरशास्त्राप्रमाणे सांगितली असली तर ती सगळ्यांनी सारखीच सांगितली असती. त्यात बदल झाला नसता. पण तेव्हा या चक्रांकडे शक्ती केंद्र या अर्थानेच पाहावयाचे. त्या शक्ती केंद्रावर चित्त एकाग्र केल्यावर त्याचा अनुभव येतो असे वर्णन योगशास्त्रात आहे. तेव्हा नाभी व हृदय यांच्यामध्ये हे स्वरांचे उगमस्थान आहे. त्याच्याही आतून अजपाचा उगम आहे. म्हणजे किती सूक्ष्म विचार आहे हे लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे घोर स्वर अजपाहूनही वरच्या पातळीवर आहे. त्याहूनही अजपाजप अधिक स्थूल आहे. एकांती उगेच बैसावे तेथे हे समजून पहावे. अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी श्रीराम. म्हणून समर्थ इथे आपल्याला सांगतात आहे की मी जे हे वर तुम्हाला सांगतोय ना याचा तुम्ही शांत ठिकाणी स्वस्थ बसून विचार करा आणि तसा अनुभव घ्या. आत्ता आपण वर अभ्यासलं की अजपा म्हणजे अजपा. तेथे जाणीवपूर्वक जप, वाणीने उच्चार करणे असे अपेक्षितच नाही. पण येथे तर समर्थांनी एकांतात बसून समजून घ्यावे असं म्हटले आहे. मग एकांतात बसून हे सर्व समजून घेऊन त्या सांगण्याची प्रचिती घ्यायला समर्थ आपल्याला सांगतात आहे. इथे श्वास व उश्वास सतत घेत राहून श्वासाच्या सुरुवातीपासून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. श्वासोश्वासाचे मूळ समर्थ आपल्याला सांगतात तेथेच आहे अशी खात्री करून घ्यायची. स्वराचाही उच्चार तेथूनच सुरू होतो ही प्रचिती घ्यायची व त्यासाठी
एकांतात बसायचे प्रचिती घेतली की विश्वास वाढतो, म्हणून समर्थ आपल्याला प्रचिती घ्यायला सांगतात. जपाचे साधन करण्यासाठी बसायला समर्थ आपल्याला सांगत नाहीत. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती श्रीराम. की इथे 7व्या ओवीत समर्थ आपल्याला एकांतात बसल्यावर निर्जन स्थानी अंतर्बाह्य मौन धरून अत्यंत सावधतेने श्वास व उश्वास ऐकले तर त्याचे अनुक्रमे सो व हम असे शब्द ऐकू येतात. पण ते फक्त भारतीय संस्कृतीत वाढलेल्यालाच ऐकू येईल. या संस्कृतीचे संस्कार नसलेल्या निग्रो किंवा युरोपियन माणसाला सोहम ध्वनी ऐकू येणार नाही. याचा अर्थ असा की ही प्रक्रिया भारतीय साधन मार्गाने बसवलेली आहे. त्यामुळे युरोपियन लोकांच्या मनावर सोहमचे संस्कार झालेलेच नाही आहेत. सोहम म्हणजे काय तेच त्यांना माहीत नाही. भारतीय मनावर हा संस्कार सहज असतो. कुठेतरी हा शब्द कानावर पडलेला असतो, वाचलेला असतो. त्या संस्कारामुळे त्याला ते ऐकू येऊ शकते. पण ज्याच्यावर संस्कारच झालेले नाहीत त्यांना ते कधीच ऐकू येणार नाही. उच्चारे विण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येती परंतु नाद, काहीच नाही श्रीराम. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. योग अभ्यासाचा गलबला, या कारणे श्रीराम. ही ओवी अजपाचे वर्म सांगणाऱ्या आहेत. कारण कुठल्याही गोष्टीची सवय करून घेतली की त्यात सहजता येते. उदाहरणार्थ, खेळाडू खेळाचा सतत सराव करत असतात तेव्हा खेळाला सहजता येते. तीच गोष्ट प्रत्येक साधनेच्या बाबतीत असते. अजपामध्येही प्रत्यक्ष उच्चार न करता ते शब्द उमटतात, त्यांना सहज शब्द म्हणतात. त्यासाठी सतत त्या गोष्टीची सवय करून घ्यावी लागते. ती गोष्ट नीट बसवून घ्यावी लागते. श्वासावर सोहमचा अभ्यास करावा लागतो, मगच ते शब्द कळतात. पण त्यांचा ध्वनिमय उच्चार मात्र होत नाही. आपल्याला मी जीव आहे याची एवढी सवय होऊन जाते की मी ब्रह्म आहे हा विचार समजून घेऊनच अभ्यासाने तो बसवून घ्यावा लागतो. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करणे. त्याचप्रमाणे आपल्याला उच्चाराशिवाय जप होऊ शकतो हे कधी लक्षातच येत नाही. पण अभ्यासाने त्याची घडी बसवून घेतली की अजपाला सहजता येते. श्वास घेताना व श्वास सोडताना सोहम हा शब्दही विसरून अंतःकरण वृत्ती केवळ श्वासोश्वासावर केंद्रित करतो. असा जो केंद्रित करतो त्याला मौनी म्हणावे. ज्याच्या मनात कुठलाच विचार नाही तोच मौनी होय. संबंध योगशास्त्र हे अशा तऱ्हेचे मौन साधण्यासाठीच आहे. योग अभ्यासात सगळ्या खटपटी हे मौन साधण्यासाठीच असतात. अशा या योगाने जे साधते तेच अजपाने साधते असे समर्थ सांगतात. एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला. सोहम ऐसा भासला, अंतर्यामी श्रीराम. धरिता सो सांडिता अहम, अखंड चाले सोहम सोहम. याचा विचार पाता बहु, विस्तारला श्रीराम. की एकांतात मौन धरलेल्या साधूचे श्वास घेताना सो व सोडताना अहम असा सोहम जप अखंड चालू असतो. त्या संस्कारामुळे सोहम हा अंतर्यामी भासला, म्हणजे सोहम हा आत चालू असल्याचा केवळ भास होतो. सोहम शब्दही मागे पडतो. सोहम म्हणजेच मी तोच आहे, मी ईश्वरच आहे. सला म्हणजे ब्रह्मचैतन्याला आवाहन करायचे व अहमचे विसर्जन करायचे. आत्मभाव आत घ्यायचा आणि जीवभाव टाकायचा आहे. समर्थ म्हणतात, आवाहन विसर्जन हेच भजनाचे लक्षण.
समर्थच सांगतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची. अशा या साधनेत 6 घेता घेता, अहम देता देता तो अहम दुबळा होतो. असे करता करता शेवटी मी ब्रह्म आहे एवढेच उरते व नंतर मी ब्रह्म यातील मीपणाही नाहीसा होतो. ज्ञानेश्वर महाराज हाच विचार सांगताना सांगतात की हा विचारुनी अहंकार सांडीजे, मग असतची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली श्रीराम. असा विचार करून, चिंतन करून अहंभावाचा त्याग करावा. हा त्याग झाल्याबरोबर असतची वस्तू म्हणजे मुळात आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. हे ब्रह्म हेच माझे मूळचे स्वरूप आहे. तेच पुन्हा मिळवण्यासारखे होईल. येथे नवीन काहीच आणायचे नाही. आत्मा कुठेही हरवलेला नाही. हरवायला त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. मग तो कसा हरवणार आहे व नवीन कसा आणणार आहे? आत्मा आहेच, म्हणजे ते माझे मूळ स्वरूप आहे. पण अहमच्या उपाधीमुळे ती मूळ वस्तू झाकल्यासारखी झाली आहे, म्हणून ती दिसत नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती श्रीराम. की चैतन्य सगळीकडे कायम आहेच. आत्मा अखंड एकरस ज्ञानरूप आनंदरूप अविकारी आहे. त्याला अहमची जाणीव होते. अहमच्या उपाधीमुळे तो स्वतःला ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळे समजतो. वेगळे समजून तो स्वतःला मी जीव आहे, मी देह आहे असे समजू लागतो. ही चूक ज्या क्षणी त्याच्या लक्षात येते, त्याला उमगते, त्या क्षणी अहम टाकला जातो व त्याच क्षणी असतची वस्तू होईजे असे होते. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे, ते मूळ ब्रह्मस्वरूपच माझे मला प्राप्त झाल्यासारखे होते. अशा या खऱ्या अनुभूतीच्या काळी मी उरत नसल्याने, वेगळेपणाने अनुभव येत नसून मन वाचातीत रूप तुझे अशी अवस्था होते. संत असे गुप्त चैतन्य ओळखतात, त्याचा अनुभव घेतात, म्हणजे त्या तत्वाचा ते स्वीकार करतात. त्याचसाठी ही साधना आहे. आधी सोहम सोहम असा आवाज श्वासोश्वासावर ऐकण्याचा प्रयत्न करायचा. सोहमचा तो संस्कार पक्का करायचा व अखंड असा हा सोहम सोहम जप चालू ठेवायचा. असा हा जप करता करता आपोआपच तो श्वासावर येतो आणि नंतर अजपाचा अनुभव येऊ शकतो. देहधारक तितुका प्राणी, श्वेतेजोद्वाजितक प्राणी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जीती श्रीराम. ऐसे हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी, पडोच नये श्रीराम. अत्यंत महत्त्वाचा विचार इथं समर्थ आपल्याला सांगतात की चारी खाणी असलेले स्वदेश उद्भिज चारी खाण्यातले देहधारी जे प्राणी आहेत, ते सगळेच सतत श्वासोश्वासा करत असतात. श्वासोश्वासा वाचून कोणालाच जगणे शक्य नाही. म्हणून अजप जप सर्वांचाच होतो, पण तो फक्त बुद्धिमान मानवालाच कळतो. हा जप फक्त बुद्धिमान मानवाला कळतो. कारण माणूस व इतर प्राणी यांच्यात फरक आहे. माणूस सोडून इतर प्राण्यांमध्ये सोहम सोहम चालू असले तरी त्या शरीरांना श्वासोश्वासावर सोहम साधना बसवता येत नाही. ती साधना त्यांना करता येत नाही. ही साधना बसवण्यासाठी जी बुद्धी आणि विचार लागतो, तो इतर प्राण्यांमध्ये नाही. हे सामर्थ्य फक्त माणसाच्या ठिकाणी आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यावर साधना केलीच पाहिजे असे संत सांगतात. अशी साधना करणारे म्हणजे परमार्थ करतो तोच माणूस होय. असे जे सहज उपलब्ध असणारे साधन करायचे सोडून अवघड साधन करण्याची गरजच नाही आहे. पण साधन सहज उपलब्ध आहे हे खरे, पण ते आपल्याला वापरता येत नाही. वापरता येत नाही म्हणून ते आपल्याला अत्यंत कठीण आहे असे वाटते. खरं म्हणजे कुठलेच साधन कठीण अथवा सोपे नसते. कोणालाही
कोणतेही साधन कठीण किंवा सोपे वाटते हे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, अनुकूलतेनुसार, त्याच्या बुद्धीनुसार ते ठरते. प्रत्येक साधकाचा अधिकार वेगळा असतो. अधिकाराप्रमाणे एखाद्याला साधन सोपे वाटते तर दुसऱ्याला ते अवघड वाटते. जो विचार करतो, शास्त्रावर श्रद्धा ठेवतो, असे जे वर वर्णन केल्याप्रमाणे सोहम साधना करतो, त्याचे चिंतन करतो, अशा ऋषीमुनींना, संतांना अजपाचे साधन सोपे वाटते, तर तुमच्या आमच्यासारख्यांना ते अवघड वाटण्याची शक्यता असते. म्हणूनच समर्थ आपल्याला इतका सविस्तर विचार या अजपाचा सांगतात आहे. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे, ऐसा कौणू श्रीराम. की मूळ देव म्हणजे आत्माराम, तो कायमचा अस्तित्वातच आहे. हा मूळ देव एकच आहे व तो त्रिकालाबाधित आहे. इतर देव मात्र वेगळ्या वेगळ्या धातूंची, मातींची, वेगवेगळ्या देवदेवतांच्या आपण मूर्ती पाहतो, त्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती तुटू शकतात, फुटू शकतात. मग अशा तुटणाऱ्या फुटणाऱ्या देवावर कोण विश्वास ठेवेल? मुख्य मूळ देवाला जाणण्याची आपल्यात क्षमता नसल्याने आधाराला किंवा आलंबनाला अनेक देव निर्माण करावे लागले. कारण निर्गुणाची उपासना करता येत नाही, म्हणून तो एकाएकी आवाक्यात येत नाही, म्हणून सगुणाचा आधार घ्यावा लागतो, म्हणून मूर्तीपूजा करावी लागते. या सगुणाच्या आधारातही एकच देव असावा, म्हणून माणसाने एकाच देवावर श्रद्धा ठेवावी. एकच संप्रदाय व एकच ग्रंथ त्याने सतत अभ्यासावा, म्हणजे हे सगळे कळायला सोपे जाते. सगुणाच्या उपासनेत भाव फार महत्त्वाचा असतो. भावाचा संबंध त्या देवाच्या रूपाशी, आकाराशी, गुणांशी असतो. एकाच देवाची उपासना करताना त्या देवांची विशिष्ट आकृती जेव्हा सातत्याने आपल्या मनात असते, त्यावेळी देवाचे प्रत्यक्ष दर्शन होण्याचा संभव असतो. कारण तिथे सुद्धा भाव अत्यंत महत्त्वाचा असतो. भावाशिवाय असे दर्शन होऊ शकत नाही. भाव तोच देव. भाव आणि भावना यात फरक आहे. भावना ही नेहमी तात्पुरती असते, तर भाव हा स्थिर झालेल्या भावनेला भाव म्हणतात. देव आहे असा निश्चय चित्तामध्ये अखंड बाळगणे याला भाव म्हणतात. सहज देव जर ओळखायचा असेल तर भाव हवा. खरा देव हा आत्मारामच आहे, याला समर्थ येथे मूळ देव म्हणतात. भाव असल्याशिवाय त्याची भेट होत नाही. जगदांतराचे दर्शन, सहजगडे अखंड ध्यान, इच्छेने जन, सकळ वर्तती श्रीराम. की ज्या वेळेस असा अजपा जप सिद्ध होतो, तेव्हा अशा स्थिरतेने सहजच त्याचे अखंड ध्यान सुरू होते. ध्यान म्हणजे एकाच गोष्टीवर अखंड स्थिर असणे, तिथेच चित्त असणे, मन असणे. असे अखंड स्थिर असलेले मन अजपामध्ये श्वासावर ते स्थिर होते. मग अशा अखंड ध्यानात खंड पडत नाही. ज्या क्षणी असे ध्यान लागते त्याला वेगळे ध्यान करावेच लागत नाही. असे सहज ध्यान लागते त्या क्षणी जग तुम्हाला अनुकूल पद्धतीने वागते असे वाटते, असे समर्थ म्हणतात. पण ज्याला जग अनुकूल असावे असे वाटते तो अजपाचा अधिकारी होणारच नाही. म्हणून समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे की जे अधिकारी आहेत त्यांचे साधन हे एकमेव ध्येय असल्यामुळे जगाने आपल्या मनासारखे वागावे असा विचारही त्यांना सुचणार नाही. आत्मयांचे समाधान, घडे तैसेची आशन, सांडिले विठले समर्पण, तयासीच होय श्रीराम. की अंतःकरणाचे सर्व व्यापार थांबल्यानंतर आत्मसुखाचे भान होते. शरीराला जर अनुकूल भोग म्हणजे अन्नपानादी जर मिळाले तर त्यामुळे अंतःकरण वृत्ती शांत होऊन जे समाधान मिळते, खरे म्हणजे ते समाधान त्या अन्नामुळे नसते, तर ते आत्मसुखाच्या भानाचेच असते.
याच दृष्टीने सर्व भूतांचा आत्मा भोगता आहे असे समर्थांनी येथे म्हटले आहे. अग्नपुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती. लोक आत्मेमध्ये असती आत्मयाचे श्रीराम. सहज देव जप ध्याने सहज चालणे स्तुती स्तवने. सहज घडे ते भगवाने मान्य की जय श्रीराम. सहज समजा या कारणे नाना हठयोग करणे. परंतु एकाएकी समजणे घडत नाही श्रीराम. की उदरभरणाच्या यज्ञकर्मातही सर्वजण जठराग्नीमध्ये आहुती देतात. जीवात्म्याला जी तहान भूक सगळं लागते इत्यादी भागवण्याच्या आज्ञा लोक पाळतात ते सगळे केवळ आत्म्यामुळे शक्य आहे. म्हणून अशा अजपामुळे देवाचा जेव्हा सहज जप ध्यान घडते त्याची स्तोत्रे व आरत्याही सहजपणे चालतात. असे अकृत्रिम साधन देवाला आवडते. असा सहज देव भेटण्यासाठी माणसे हठयोगासारखी महाकठीण साधने करतात. देव सहज असला तरी ती सहजता आपल्याला एकाएकी कळत नाही, ती पटत नाही. म्हणून त्यासाठी समर्थांनी 20व्या ओवीमध्ये सुंदर दृष्टांत दिला आहे. द्रव्य चुकते दरिद्री येते तळी लक्ष्मी वरी वर्तते. प्राणी काय करील ते ठाऊके नाही श्रीराम. तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य. स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्री अधिक सांदे. नवल केले परमानंदे परमपुरुषे श्रीराम. एक पाती एक खाती ऐसी विवेकाची गती. प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय श्रीराम. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीच काय उणे. ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा श्रीराम. की समर्थ इथे आपल्याला शेवटच्या ओव्यांमध्ये सांगतात आहे की इतका फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून इतका सोपं असणारं हे साधन सोडून लोक मात्र हठयोगासारखे महाकठीण साधने करतात. कारण हे का पटत नाही याचं कारण सांगताना समर्थ म्हणतात की धन कोठे आहे ते माहीत नसल्यामुळे भूमीखाली ते असूनही अभागी माणूस मात्र त्या भूमीवर म्हणजे वर तिथे बसतो आणि तिथे दारिद्र्य भोगतो. कारण त्याला माहितीच नाही आहे की आपण जिथे बसलो आहे त्याच्या खाली कुठे धनाचा साठा आहे. अज्ञानामुळे माणूस काय करील हे सांगताच येत नाही. तळघरामध्ये भिंतीतील पोकळी तुळ्यांमध्ये भरपूर संपत्ती असूनही अशा घरामध्ये राहणाऱ्याला ते माहितीच नसते की इथे ही सगळी या तळघरामध्ये संपत्ती आहे. म्हणून ही संपत्ती माहिती नसल्यामुळे संपूर्ण जीवन तो दारिद्र्यामध्ये घालवतो. म्हणून समर्थ सांगतात की आसपास सर्वत्र तुमच्या लक्ष्मी ठासून भरलेली असतानाही तिच्या मध्यभागी बसून हा दारिद्र्य भोगतो. प्रत्येक जीव स्वरूपतः ब्रह्म असला तरी तो स्वतःला जन्मणारा व मरणारा देह समजत असल्याने तो करंटा ठरतो. वास्तविक ब्रह्म अजर अजर व अमर असल्याने तोही अजर अमरच आहे. त्याला कधी जन्म मृत्यू नाहीच आहे. पण तो अज्ञानामुळे तो स्वतःला जीवरूप असतानाही तो जन्म मरणारा देह समजतो. अशा या करंट्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडावे लागल्याने त्यावर जन्मोजन्मी करंटेपणाचे संस्कार होत जातात. ईश्वराची करणी खरोखरच अगाध आहे. नारायणाचा अखंड वास हृदयात असताना मोक्षलक्ष्मी कसे बरे उणे असेल त्याच्यासाठी. मोक्षलक्ष्मी ज्याच्या अधीन आहे त्या नारायणाची चित्तवृत्ती अखंड एकरूप असावी. मोक्षाश्रया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम. की मोक्षलक्ष्मी संतांजवळ असते. तिने अलंकृत असलेले हे संत श्रीमंत असतात. ते संत दरिद्री असणाऱ्या असंख्य जीवांना
स्वतःच्या सम्राट पदास नेऊन पोहोचवतात. आपल्यासारखेच इतरांना करण्याचा ते संत प्रयत्न करतात. आत्मा रूपाने अखंड वास करतो, पण अज्ञानामुळे जीव दरिद्री राहतो. स्वतःचे व्यापक रूप विसरून दरिद्री जीवाने तो संपूर्ण जीवन आपलं घालवतो. म्हणून या समाजामध्ये कोणी धनादी वैभव भोगतात तर कोणी आत्मसुख भोगताना दिसतात. हा जो फरक आहे तो व्यावहारिक व पारमार्थिक विवेकामुळे पडतो. व्यवहार व परमार्थ तसं पाहिलं तर दोन्हीकडे न्याय सारखेच आहे. अंतःकरणामध्ये अखंड लक्ष्मीपती नारायण वास करीत असताना लक्ष्मीची उणीव कशी असेल? म्हणून जीवाने लक्ष्मी ज्याची आहे त्या नारायणाला अखंड धरून ठेवावे, सतत त्याच्या अनुसंधानात राहावे. समर्थांनी सांगितलेला अजपाजप जर खरोखरीच साधला तर दरिद्री व करंटे जीवन नाहीसे होऊन आनंदरूपी मोक्षश्री प्राप्त होते. अशी मोक्षश्री तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्राप्त हो, ही समर्थ चरणी मी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.